तुरुंगातून सुटलेल्या माणसाला आज सरकारने चक्क पैसे दिलेत. हो, बरोबर ऐकलात. पण घाबरू नका, ही काही लाच नाही आणि हे फक्त एक उदाहरण झालं. आज मंत्रिमंडळात असे 1, 2, 3 नाही तर 8 मोठे निर्णय झालेत. शेतकरी असाल, नोकरदार असाल किंवा नुसतं बस स्टॉपवर उभे असाल, प्रत्येकासाठी काहीतरी आहे यात. चला टप्प्याटप्प्याने बघूयात काय काय ठरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यात घेतलेले निर्णय थेट सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. चला एक एक करून बघूयात. पहिलं म्हणजे शेतकरी कर्जमाफी. सगळ्यात आधी बोलूयात शेतकऱ्यांबद्दल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल झालाय. 2019च्या कर्जमाफी योजनेत 50,000 रुपयांची जी मर्यादा होती ती आता पूर्णपणे रद्द केली आहे. म्हणजेच जवळपास 13 लाख शेतकऱ्यांना आता पूर्ण कर्जमाफीचा फायदा मिळणार. आणि एवढंच नाही, 2026-27 मध्ये नियमित परतफेड करणाऱ्या 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. थोडक्यात जो नियमित भरतोय त्यालाही बक्षीस आणि जो अडकलाय त्यालाही दिलासा. दुसरं म्हणजे दापचरी कृषी बाजार. आता वळूया पालघरकडे. दापचरी गावात डहाणू तालुक्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभा राहणार आहे. यासाठी तब्बल 550 हेक्टरहून जास्त जमीन कृषी पणन महामंडळाला देण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे भागातल्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे, कारण मालाला आता योग्य बाजारपेठ मिळेल. आता जरा खेळाकडे वळूयात. बीड जिल्ह्यातल्या क्रीडा संकुलनासाठी जवळपास 25 कोटी रुपये मंजूर झालेत. सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल आणि हॉकीचं मैदान, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉलचं मैदान, इंडोर हॉल, वसतिगृह सगळं ॲडव्हान्स होणार आहे. म्हणजेच बीड मधल्या खेळाडूंना आता सराव करण्यासाठी जागा कमी पडणार नाही. शहरी मालमत्ता आणि निधी. आता जरा शहराकडे वळूयात. राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींकडे जी मालमत्ता आहे तीच मुद्रीकरण करण्याचं धोरण मंजूर झाले. सोप्या भाषेत सांगायचं तर या संस्थांना त्यांच्या मालमत्तेतून आता जास्त उत्पन्न मिळवता येणार आणि सोबतच केंद्र सरकारचा अर्बन चॅलेंज फंडही राज्यात राबवला जाणार आहे, ज्यातून शहरांना पायाभूत सुविधांसाठी बाजारातून निधी उभा करता येईल. महिला व बालविकास. आता एक संवेदनशील मुद्दा. तुरुंगातून सुटलेल्या किंवा परिवीक्षेवर असलेल्या बंद्यांना जे सहाय्यक अनुदान मिळायचं ती रक्कम आता 25,000 थेट 50,000 झाली आहे. आणि निर्दोष सुटलेल्या बंद्यांनाही आता या योजनेचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच एक चूक झालेल्या माणसाला देखील पुन्हा उभं राहण्याची संधी. एसटी आणि खनिज नियम. शेवटी 2 छोटे महत्वाचे निर्णय. एसटी महामंडळाच्या राज्यभरातल्या जागा आता PPP तत्वावर विकसित होणार आणि गौण खनिज उत्खनन नियमांमध्येही सुधारणा करण्यात आलेली आहे. तर थोडक्यात काय तर आजची मंत्रिमंडळ बैठक शेतकरी, खेळाडू, शहर आणि सामान्य माणूस या सगळ्यांना स्पर्श करणारी ठरली आहे. तुम्हाला यातला कोणता निर्णय सगळ्यात जास्त महत्वाचा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी विशाल विठ्ठल. भेटूया सॉर्ट आउटच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.